तुमच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळाला। आता ही मॅच असेल शेळू माता 40+ वळ विपक्ष मी कुडूसकर। अच्छा वळ भिवंडी। शेळू माता 40+ वळ भिवंडी। आणि मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमचा गोड आवाज आमचे लाडके मित्र बदलापूरचे तुषार शिंदे। धन्यवाद। हॅलो। शेळू माता 40+ वळ संघाने टॉस जिंकलाय। प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील। विनंती वळ संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे आणि कुडूस संघ आपण देखील आपली ओपनिंग पेअर लवकर मैदानावरती पाठवायची आपल्याला देखील विनंती आहे।
अनिल घरत आणि प्रणित ही जोडी मैदानावरती पोहोचली. ओपनिंग पेअर बॉलिंग ट्रॅकवरती महेंद्र यांना आपण पाहतोय. पहिला बॉल बॅकफुटला गेलेत. कमालीचा फटका. खूप लेट या बॉलला खेळले. अगदी शरीराच्या जवळ बॉल येऊ दिलं, डोळ्यांच्या खाली, आणि तिथून हा फटका बॅकफुटला जाऊन बॉलला खूप उशिरानं कट केलं. 2 धावा तिथे प्राप्त केल्या. क्लास पाहायला मिळाला. अनिल घरत यांचा 2 धावा अगदी सहज प्राप्त केल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती महेंद्र आहेत षटक क्रमांक 1 मध्ये. 2 धावा धावफलकावरती. अनिल घरत फलंदाजीसाठी सज्ज आहेत. अप्रतिम क्लास इथे पाहायला मिळालाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. अनिल घरत यांच्या बॅट मधून आपण हा प्रश्न आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा इथे पूर्ण देखील होतील. 3 धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. 26. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. राज फॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती 3 धावा आल्यात. एकूण 7 धावा 2 बॉलमध्ये राज यांनी खर्च केल्यात. फुलर लेनचा बॉल जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट. स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेला. तिथे एका धावेची प्राप्ती होईल. फेकी पुन्हा एकदा खराब आली. नाखुश तुम्हाला पाहायला मिळतात खर तर मैदानावरचे सहकार्य. धावफलकावरती धावा आहे 27. शशिकांत पाटोळे सरांची देखील भूमिका खूप महत्वाची राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अतिशय चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एसपीएलच्या दरम्यान देखील त्यांची स्कोरिंग तुम्हाला पाहायला मिळाली. डाऊन द लेग हा बॉल वाईड बॉल आहे. अवांतर धाव मिळाली. कदाचित बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला असता तर चौकार देखील येऊ शकला असता. या मैदानावरती धावा बनताना सातत्याने आपण पाहिल्यात. मग एकाच एंड आपण खेळतो स्क्वेअर ऑफ द विकेट, तिथे धावा येताना पाहिल्यात. त्यानंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये, लॉंग लेग क्षेत्रामध्ये देखील चौकार षटकार येताना खूप वेळा या मैदानावरती आपण पाहिलेले आहेत. ऑन साइडला फोर्स केलाय. डीप मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक ओव्हर रन झाले. क्रिकेटमध्ये चूक झाली आणि चुकीला माफी नाही. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आहे आणि क्षेत्ररक्षकाकडे बॉलला रोखण्याचा कुठलाही जवाब नाहीये. हा बॉल देखील जाईल सीमारेषच्या पलीकडे. क्रिकेटच्या पुस्तकातील कॉपीबुक स्टाईल. चौकार.
ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर वाईड बॉल. खरं तर खांद्याचा अतिरिक्त उपयोग करायचा होता. वेल डिरेक्टेड बाउन्सर टाकणं खूप गरजेचं आहे. बाउन्सर अनेक गोलंदाज टाकतात, परंतु तो शरीराच्या दिशेने असायला पाहिजे असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. वाईड बॉल, अवांतर धाव. 37 धावा धावफलकावरती. लेफ्ट शॉट इथे खेळायचा होता. अपील पंचांकडे हलकेसी आणि षटक समाप्तीची घोषणा पंचांनी केली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. धावफलकावरती धावा आहेत 37 विथआउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते आणि ती चांगली सुरुवात इथे मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये एक कमी त्याला राहिली. 18 आल्या. एकूण 38 धावा 37 धावा धावफलकावरती आहेत. 37. फोर्टी प्लसचे खेळाडू खरं तर मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. फुलर लेनचा बॉल डाऊन दी लेग स्टंपवरती ड्रिफ्ट झाला होता. हा बॉल लेग स्टंपच्या दिशेने. एका धावेचा प्रयत्न आहे आणि सफलतापूर्वक एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 38 विदाउट लॉस. कडूस संघानं काय सुरुवात केली आहे. अप्रतिम दर्जेदार सुरुवात कडूस संघाची पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. अलौकिक कामगिरी अनिल घरत आणि प्रेनित या जोडीने केलेली आपण पाहतोय. एकूण धावफलकावरती धावा आहेत 38. फुलर लेनचा बॉल. हाफ वॉली शफल लाईन मध्ये ऑलरेडी आले होते आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे. हाफ वॉली आणि हाफ ऑली वरती लॉंग ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह सिक्सर. बॉलच्या मेरिट वरती क्रिकेट मैदानावरती सुरू आहे. यावेळेस डीप स्ट्रायकावर रिजनला बॉल गेलाय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा सहज प्राप्त होतील. धावफलकावरती धावा आहेत 46 विदाउट लॉस. काय सुरुवात केली आहे या ठिकाणी. चांगली सुरुवात कडूस संघाची पाहायला मिळाली आहे. 46 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल कैलास यांचा स्विच हिट. दुधारी शस्त्र चालवलंय. बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक धावतोय. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि अगदी सहज 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 48 विदाउट लॉस. 48 धावा धावफलकावरती. बिनगडी बाद 48. कुठली विकेट आतापर्यंत आली नाहीये. 48 धाव्यांपर्यंत मजल मारली आहे. फलंदाजी करणारी टीम अर्थात कडूस संघानं दर्जेदार कामगिरी ते मैदानावरती करतायत. 48 विदाउट लॉस. 4:09 झाली आहेत. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे.
फुलर लेनचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, शॉट फायनल रिजनला क्षेत्ररक्षक त्यांच्या हातामध्ये बॉल गेला, एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 49 49 धावा धावफलकावरती. गोलंदाज कैलास फॉलिंग ट्रॅक वरती आहेत, 49 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आणि सेल टिपलाय. इथे विकेट आली आहे पहिली. कडूस संघाला पहिला धक्का लागलाय. पुढं एकोणपन्नास धावेवरती पहिला फलंदाज माघारी परतलाय. अनिल घरत ज्यांनी खूप चांगली फलंदाजी मैदानावरती केली आहे. नवीन फलंदाज योगी मैदानावरती पोहोचलेत. योगी आणि प्रणित ही जोडी मैदानावरती आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. थोडीशी घाई करा. गोलंदाजी करणारी टीम आपल्याला विनंती आहे. सेलूमाता 40+ वर्ल्ड संघ आपण घाई करणं गरजेचं आहे. महेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 49 धावा धावफलकावरती आहेत आणि उच्चांकी धावसंख्येच्या दिशेने आगेकूच केली आहे बॅटिंग करणारी टीम, अर्थात कुडूस संघानं उच्चांकी धावसंख्येच्या दिशेनं आता इथे मार्गक्रमण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सेकंड लास्ट ओव्हर. पहिला बॉल ऑन साइडला, शॉर्ट आर्म जॅक. एका धावेची प्राप्ती इथे होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 50. 50 अप झाली आहे बॅटिंग करणारी टीम, अर्थात कुडूस संघ 50 धावा त्यांच्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाज महेंद्र यावेळेस देखील सफल झालेत. स्क्वेअर लेग रिजनला बॉलला फेकून दिलाय. इट्स मॅक्सिमम योगी यांच्या बॅट मधून आलाय षटकार. छप्पन्न धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 56. गोलंदाज महेंद्र योगी पहिला बॉल फेस करत होते आणि त्यावरती षटकार त्याने ठोकला. डगआउट मधून सेट होऊन आलेत असं चित्र मैदानावरती भासतंय. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फोर्स करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 57 आहेत. 57 लॉस ऑफ द 1 विकेट. 9 विकेट हातामध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमच्या देखील आहेत, म्हणजे ते देखील एका सुस्थितीमध्ये आहेत. गोलंदाज महेंद्र स्कूप करण्याचा प्रयत्न तिथे झालाय. एका धावेची प्राप्ती होईल. 5 स्कूपसाठी ज्यांना आपण ओळखायचो ते फलंदाज होते श्रीलंकेचे तिलकरत्न दिलशान, जे स्कूप करण्यामध्ये माहिर होते. स्विच शीट पूर्वी जर कोणी करायचं तर केविन पीटरसन यांचं नाव तुम्हाला घ्यावं लागेल. स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये कोणी मास्टर असेल तर ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह जर तुम्हाला कोणाचा पाहायचा असेल तर चांगला कव्हर ड्राईव्ह तुम्हाला चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली
यांचा पाहायला मिळेल. इथे एज लागलं, बॉल थर्डमॅन रिजनला गेला, तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध होते, झेल पकडलाय आणि फलंदाज योगी आता माघारी परतेल. नवीन फलंदाज प्रकाश मैदानावरती पोहोचलेत. सूर्याचा प्रकाश जरी कमी होत असला तरी देखील कुडूस संघ त्यांना माहिती आहे की इथून आज जिंकायचं आहे. संघर्ष मैदानावरती सुरू आहे. प्रकाश मैदानावरती दाखल झालेत. धावफलकावरती धावा आहेत 58. समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक खूप स्ट्रेट होते आणि सरळ त्यांच्या हातामध्ये बॉल गेलाय. घरपोच सेवा त्यानं दिली आहे. इट्स फ्री होम डिलिव्हरी. इट्स नवीन फलंदाज योगेश चौधरी मैदानावरती दाखल झालेत. धावफलकावरती धावा आहेत 48 धावा धावफलकावरती 58 धावा माफ करा, धावफलकावरती आहेत 58. लॉस ऑफ द 3 विकेट. घनश्याम गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. अंतिम षटकासाठी 58 धावा कुडूस संघाच्या धावफलकावरती आहेत. उच्चांकी धावसंख्येच्या दिशेने त्यांनी मार्गक्रमण जरूर केलंय कुडूस संघानं. चौकार आलाय, 22चा चौकार असेल. 4 धावा. बासष्ट धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौकार आलाय. Oh, what a catch that is! Spectacular, magnificent catch तुम्हाला पाहायला मिळालाय. लाजवाब हास्य कॅच ऑफ द टुर्नामेंट 40+.
क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली तर पोहोचले, झेल मे बी ड्रॉप आहे. यस, चौथा प्रहार, 3 चौकारानंतर आला षटकार. तीन चौकार, 1 षटकार, 12 आणि 6 झाले 18. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 लागल्यात, कारण ही मॅच आहे बेस्ट वर्सेस बेस्ट आणि इट्स अ रिअल टेस्ट ऑफ दी बोथ टीम. षटक क्रमांक पहिल्यानंतर 18 लागले गेल्यात. अजूनही एकही फलंदाज किंबहुना मी म्हणलं संदीपला अजून एकही चेंडू मिळाला नाही. संदीप आता स्ट्राईक एंड लाईनर ऑफ स्ट्राईकला शेखर दळवी जाणार. 18 लागले गेले. जो टार्गेट आहे 70 धाब्यांचं, 71चं टार्गेट आहे. 71 धाब्यांचं टार्गेट निर्धारित 30 चेंडूंमध्ये खूप मोठा टार्गेट जरी असेल, परंतु सुरुवात इतकी एक्सप्लोजिव्ह झाली आहे. प्रति षटकामागे तेराच्या सरासरीने धावा करायचे. 18 विशाल ओव्हर द विकेट, फुल लेंथ, इनसाइड आउट, मिस टायमिंग झालाय, झेल होऊ शकतो आणि कव्हर झोन मध्ये शॉर्ट कव्हरला टिपला गेलाय झेल. आणि पहिला फलंदाज संदीप पूर्णपणे जाळ्यामध्ये अडकला गेला आणि शून्यावर गोल्डन डकचा शिकार ठरलाय. संदीप झालाय इथे या शॉट मध्ये फेल. नियोजन आमचे लाडके मिलिंदजी वाईंबे, सोमनाथ खाडे, दिलीपजी मोरे, जयेश वालिंबे या चारही व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आणि तदनंतर सगळ्या अल्यानी गावकऱ्यांचं असणारं त्यांच्यावर प्रेम, त्यांचा स्नेह, त्यांचं सहकार्य आणि सहकार्यामधून अवतरलेली ही आम्ही अल्यानीकर चषक 2025 नूतन वर्षामधील ही स्पर्धा आपल्या समोर पाहायला मिळते. गेल्या वर्षी देखील आम्ही या स्पर्धेचा भाग झालो होतो. 2 ते 3 दिवस आम्ही देखील दिले होते. याही वर्षी आम्ही हा दुसरा दिवस आहे. आम्हाला दरवर्षी या स्पर्धेसाठी आमंत्रण असतं, त्यामुळे आम्ही कटिबद्ध असतो आमच्या सेवेसाठी. जास्त दिवस देणं शक्य नसतं, कारण आमचंही भरपूर कार्य, शैक्षणिक कार्य चालू असतं. मग अशा वेळेस प्रत्येक वेळ आणि पूर्ण दिवस देणं शक्य नसतं. ओरपी चेंडू होता, या ठिकाणी लॉफ केलाय ओव्हर दी टॉप, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही तरी या सर्कलचा वापर चांगल्या पद्धतीने करत असताना ठोकलाय. आणखीन एक दर्जेदार चौकार. आमचे रिकी खाडेसर आज जरी नसतील, परंतु त्यांचा आवाज या गाण्याच्या माध्यमातून अल्यानीकरांच्या माध्यमातून घुमतोय. स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन, परंतु बॅट्समनचा क्लास या ठिकाणी बघायला मिळतो. ऑन द टोज या ठिकाणी ओव्हर दी टॉप, पॉइंटच्या डोक्यावरनं स्वीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकला आहे हरेशने. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. टीट फॉर डॅट ईट का जवाब पत्थर से आतापर्यंत बघितलं तर मी कुडुसकर यांची बॉलिंग आम्ही दोस्ती 11 शहापूर संघासमोर खूप चांगली पाहिली, परंतु ज्या पद्धतीने शेळू माता 40+ वळ भिवंडी टीम खेळते, भिवंडीकरांचं नातच वेगळं आहे. 40+ मला वाटतं त्यांच्याकडे सर्वाधिक खेळलं गेलं. मग रायगड परिसर असेल, पनवेल परिसर असेल, त्यानंतर वाडा पालघर असेल, मुंबई विरार साईड असेल, अंधेरी साईड असेल, त्यानंतर बघितलं तर या परिसरामध्ये स्पेशली 40+ क्रिकेट खेळले गेले. आणि इथे आपण बघू शकतोय की ही भिवंडी टीम देखील
कित्येक वर्षापासून 40+ क्रिकेट खेळत असल्यामुळे त्यांची प्रॅक्टिस भरपूर झाली, म्हणून म्हणतात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. फुल टॉस ड्राईव्ह करायला गेले, बॅटची एज लागली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, एक सिंगल प्राप्त झाली. अशा पद्धतीने स्ट्राईक रोटेट झाली. समीकरण असेल आता 20 चेंडू आणि 44 धावा. 20 मध्ये 44 करायचे. अजूनही मॅच मी कुडूसकर संघाकडे आहे, कारण धावा बघितल्या तर भरपूर आहेत. 44 इतक्या सोप्या नाही आहेत, परंतु मोमेंटम मी म्हणेल तर आता तुर्तास शेखर दळवीने निर्माण केलाय आणि हरेश त्याला साथ देतोय. हरेश खेळतो 9 वर, शेखर दळवी खेळतायत 18 धाब्यांवर आणि संघाची धावसंख्या पोहोचली ऑन स्कोर कार्ड 27. एक गडी बाद 27. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना विशाल, आतापर्यंत विशालने 4 चेंडूमध्ये 9 धावा कन्सिड केल्यात. हाफ ट्रॅकर इथे बाउन्सर पाहायला मिळाला, डोक्यावरनं जात असताना पंचांनी निर्देशित केलंय. इट्स अ व्हेरी हाईट बॉल, व्हाईट बॉल, हाईट प्लस व्हाईट बॉल असं आपण म्हणू शकतो इथे, कारण एका विशिष्ट मर्यादेनंतर जर चेंडू डोक्यावरनं गेला तर आंतरराष्ट्रीय नियमानुसार आपण वाईट घोषित करतो, तो अधिकार पंचांना दिलाय. फुल टॉस, प्रॉपर टायमिंग नाहीये, जास्त ताकद लावायला गेले शेखर दळवी आणि त्याच्यामुळे कदाचित बॅट स्विंग जास्त होता आणि बॅटवर जास्त कनेक्शन चांगलं बघायला मिळालं नाही. एक सिंगल मिळाली, विशाल बचावले गेलेत, कारण हा षटकाराचा चेंडू होता. चौकार किंवा षटकार, कारण 30 सर्कलच्या बाहेर बघितलं आपण स्कोअर ऑफ द विकेट, फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, डीप बॅकवर्ड स्कोअर लेग झोन असेल, मिड विकेट असेल, अख्खं खाली आहे. कारण हे वैशिष्ट्य मी कुडूसकर यांचं, ते लेग साईड खाली ठेवतात, ऑफ साईड खेळवतात. फुल टॉस, लॉक स्वीप, डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, डीप मधून येईपर्यंत एक मिळाली. एकचं रूपांतर 2 मध्ये अंडर प्रेशर फिल्डिंग मध्ये इथे बघायला मिळाला प्रेशर, कारण हे दोन्ही खेळाडू इन मिडल ऑफ द रनिंग ऑफ बिटवीन विकेट खूप चांगले. रनिंग बिटवीन द विकेट ही जर चांगली असेल तर एक धावचं रूपांतर तुम्ही दुहेरी धाव्यांमध्ये करू शकता. 2 धावा प्राप्त झाल्या. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15.50 सरासरीने आहे 31. एक गडी बाद 31, 18 मध्ये 40. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो समीकरण असेल प्रति षटकामागे 13ची सरासरी, 13.50 सरासरी. म्हणजे 2-2 षटकार जरी एका ओव्हरमध्ये आले तरी देखील ही मॅच सहज जिंकू शकतो. शेळू माता 40+ वळ म्हणजे भिवंडी टीम, कुडूसकर म्हणजे वाडा या टीमच्या समोर. तर मी कुडूसकरांना या ठिकाणी बॉलिंग चांगली करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर आलाय अच्युत पाटील, संघाचे कर्णधार आहेत मी कुडूसकरांचे कर्णधार. दोस्ती 11 शहापूर संघासमोर काय बॉलिंग केली होती, स्पेशली व्हाईट यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून आहेत आणि खूप सुंदर बॉलिंग त्यांच्यामध्ये तो राहिली होती त्या संपूर्ण मॅच मध्ये. 18 मध्ये 40 हा कॉन्टेस्ट खूप चांगला पाहायला मिळेल. एका बाजूला मॅन इन फॉर्म शेखर दळवी, द ब्रेव मॅन, द मॅन ऑफ द लायन हार्ट, द लायन हार्टेड बॅट्समन, ज्यांनी आमच्या लहानपणापासून मला वाटतं क्रिकेट गाजवलंय. त्यावेळेस शेखर दळवी नाव आम्ही ऐकलं तरी देखील प्रसन्न व्हायचं. आमच्या शहापूर नगरीमध्ये स्पेशली आयकॉन म्हणून तो त्यावेळेस यायचा माझ्या लहानपणी. ओ यॉर्कर इथे ड्राईव्ह केली आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, एक मिळाली. एकचं रूपांतर 2 मध्ये प्रेशर निर्माण केला फिल्डिंगवर आणि मी कुडूसकरांच्या हातामधून एक धाव चोरली नाही तर चान्स मिळाली बॅटर शेखर दळवीला पुन्हा एकदा स्ट्राईकवर येण्याची. शेखर दळवी स्ट्राईकवर आला म्हणजे पुढचा चेंडू गोलंदाजाने कसा टाकावा हा प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी मिळाली 2. 17 मध्ये 38 धाब्यांची गरज असलेली मॅच जिंकण्यासाठी डिपेंड करावा लागेल. मी कुडूसकर यांना प्रॉपर बॉलिंग करावी लागेल, कारण सगळे शॉट या शेखर दळवीकडे आहेत. तो पॅडल स्वीप खेळतो, स्लॉग स्वीप खेळतो, रॅम्प खेळतो, हेलिकॉप्टर देखील खेळतो. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये आला, जितकी उंची तितकं अंतर आणि चेंडूला पाठवून दिले सीमा रेषेच्या बाहेर. सतीश पाडोले निर्देशित करतायत इट्स
ह्यूज हाय हँडसम सिक्सर. सोळा चेंडू आणि 32. मी म्हणालो होतो मार्जिन ऑफ एरर गोलंदाज यॉर्कर टाकायला गेले, हाफ बॉली झाला, हाफ बॉलीला फुल लेंथ मध्ये कन्वर्ट केला आणि तदनंतर समोरच्याने डिलिव्हर केला. आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळतो. परंतु यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. प्रत्येक चेंडू लॉंग ऑनला गेलाय, तिथे 2-2 धावा मिळाल्यात. म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट किती चांगली आहे. कारण पहिली धाव वेगाने घेत असतो शेखर दळवी आणि त्याचं रूपांतर बघितलं तर 2 धावेमध्ये. 15 मध्ये आता 30ची गरज. 15 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज असेल. खूप चांगली मॅच आपल्या समोर बघायला मिळते. एका बाजूला भिवंडी तर दुसऱ्या बाजूला वाडा. मी कुडूसकर वर्सेस शेळू माता वळ भिवंडी. हे 40+ ची मॅच बघायला मिळते. एक गडी बाद 41 धावा, 2.3 षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना तुर्तास मी म्हणेल हे षटक देखील अचूकचं थोडं मागडं ठरलंय. 3 मध्ये त्याने आतापर्यंत 10 दिल्यात. आणखीन एक ठोकलाय. वन मोर बिग ब्लास्ट, ह्यूज हँडसम. इट्स अ ट्रेडमार्क शॉट ऑफ दी शेखर दळवी. वन मोर बिग हिट. अगदी बघितलं तर क्रॉस बॅटेड, अडवे झाले, शबल झाले. शबल होत असताना बॉटमहँडचा वापर करत असताना फ्लॅट विथ ब्युटी ठोकलाय षटकार. ची गरज. या ओव्हरमध्ये 2 दुहेरी, 2 षटकार. 12 आणि 4 झाल्या 16. 4 चेंडू मध्ये 16 धावा कन्सिड केल्यात गोलंदाज अच्युतने. भरपूर महागडे षटक. ज्या गोलंदाजांनी आतापर्यंत शहापूरकरांना एकही चेंडू बॅटवर प्रॉपर कनेक्शन करू दिला नव्हता त्या गोलंदाजांवर एकटा बरसलाय, एकटा गरजलाय. द ब्रँड ऑफ द लीजन क्रिकेटर शेखर दळवी. तर आमचे विशाल भोईर, आमचे आदरणीय मित्र, मला वाटतं आमची कॉमेंट्रीची सुरुवात पण मला वाटतं 2011ला विशाल भोईर यांच्या स्पर्धेपासूनच झाली होती. त्यावेळेस अगदी आम्ही फ्रेश माइंडेडमध्ये डीएड करून आलो होतो मुंबईवरनं आणि इंग्रजी समालोचनासाठी बेरे सरांनी मला त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि तिथून झाली होती सुरुवात. 5 वर्ष आम्ही इंग्रजी समालोचन केलं. त्यानंतर इंग्रजी समालोचन करण्याला कळत नसायचं, मग मराठीकडे वळलो. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. परफेक्ट व्हाईट यॉर्कर. आणि कालांतराने मला वाटतं आता दररोज प्रत्येक गावागावात समालोचक तयार झालेत. तर शहापूरची ही आमची माती आहे, ती कलाकाराची भूमी आहे. तर किनवलीकर म्हणत असतील की भिवंडीकर जर जिंकले तर आम्हाला चान्स आहे, अशी चर्चा आम्ही ऐकली. त्यामुळे किनवलीकरांचंही लक्ष या मॅचकडे आहे, कारण भिवंडीकर खूप चांगले खेळतात. 13 मध्ये 24. यावेळेस मिस टायमिंग आली ना संधी, परंतु गोलंदाजाचं लक्ष नव्हतं. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही आणि अशा पद्धतीने 2 धावा प्राप्त झाल्या. 2 धावा देव पावलाय म्हणावं लागेल असं, कारण काय जबरदस्त रनिंग बिडी विकेट बघायला मिळाली. षटक क्रमांक 3 संपन्न झालं. 12 मध्ये 22 ची गरज. 11.00 च्या सरजने दावा करायचे आहेत. 12 मध्ये 22 म्हणजे मॅच होती कुठे, कारण टार्गेट होतं 71 धाब्यांचं. कालच्या दिवसामध्ये 58च्या वरती कोणी गेला नव्हता. आज 71 धावा देखील चेस होताना आम्ही बघू शकतो. जो मोमेंटम भिवंडीकरांकडे आहे त्या दृष्टीने, कारण त्यांचे 9 खेळाडू अजून बाकी आहेत आणि स्कोर कार्डवर 3 ओव्हरमध्ये 49 लागलेत, म्हणजे ऑलमोस्ट 50 लावलेत. म्हणजे उरलेल्या 22 धावा ते सहज करतील. 12 मध्ये 22 सहज करतील. परंतु जर इथे टर्न करणारे गोलंदाज जर वापरले मी कुडूसकरांनी तर कदाचित बदल होऊ शकतो. अंडर प्रेशर 2-3 विकेट घेतल्या तर मी कुडूसकर मॅच मध्ये पुन्हा येऊ शकतात. आणि ही मॅच जी हातामधून हळूवार पद्धतीने अळवाचं पाणी जसं हळूवार पद्धतीने खाली पडतं किंवा ते त्याच्यावर स्थिरावत नाही, त्याप्रमाणे ही मॅच देखील त्यांच्या हातामध्ये स्थिरावू शकते.
12 मध्ये 22ची गरज आहे. 12 चेंडू 22 धावा. मॅच तर खूप चांगली आहे, यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच गेली तर अजून मजा येईल. वन साइडेड मॅच होता कामा नये. 12 मध्ये 22ची गरज. ज्यावेळेस दोन प्रोफेशनल टीम खेळत असतात त्यावेळेस त्यांचा खेळ जास्त बहरतो. कधी कधी काय होतं, सचिन रमेश तेंडुलकर एका हलक्या टीमच्या हलक्या गोलंदाजाला बाद व्हायचे आणि ऑस्ट्रेलिया आली की ऑस्ट्रेलियाच्या मेगरातला देखील आक्रमण व्हायचं, ब्रेटलीला देखील आक्रमण व्हायचं. म्हणजे असं असतं, प्रोफेशनल खेळाडू हा प्रोफेशनल टीम समोर चांगला खेळतो आणि जे प्रोफेशनल खेळाडू असतात ते हलक्या टीम समोर कधी कधी कॅज्युअली खेळतात आणि परिणामी स्वतःची विकेट थ्रो आउट करतात. इथे विकेट थ्रो आउट केली नाहीये शेखर दळवीने. तब्बल आतापर्यंत त्याच्या बॅटमधून इथे 3 षटकार आले, 3 चौकार आले, 3 दुहेरी आल्या, तदनंतर 1 एकेरी आली आणि 3 डॉट बॉल आले. म्हणजे एकंदरीत तो किती धावेंवर खेळतोय. 37 धाव्यांवर खेळतोय शेखर दळवी. सदतीस धावा एकट्या शेखर दळवीच्या इथे बघायला मिळत आहेत. सो मॅन विथ द इन द फॉर्म आणि त्या फॉर्म मध्ये खूप चांगला खेळलाय. परंतु तरी देखील मी म्हणेल अजूनही मॅच गेली नाहीये. ही मॅच अजूनही 50-50% दोन्ही संघाकडे आहे. कारण इतकं संघर्ष चालू आहे. मी कुडूसकरांचा यश मिळू शकतं या गोलंदाजावर भरपूर विश्वास आहे निरंजनवर. हो, प्लेड ऑन प्लम करण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट होऊ शकणार नाहीये. तिन्ही स्टंपच्या मधोमध अडकवण्याचा प्रयत्न केला होता, काय रॅपिड वन टाकलाय. निरंजन खतरनाक बॉलर आहे, कधी स्लो टाकतो कधी फास्ट टाकतो. मॅच फार महत्वाची आहे. खेळाडूची माहिती आपण नंतर घेऊ. 11 मध्ये 22ची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. फुल टॉस ड्राईव्ह केले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, एकच मिळणार. शेखर दळवी स्ट्राईक घेणार. आता राहिल्या 21 धावा. 10 मध्ये 21ची गरज आहे. 10 चेंडू 21 धावा. जितके डॉट बॉल येणार तितकी मॅच ही अजून भारी होणार, कारण शेवटच्या चेंडूवर ही मॅच गेली पाहिजे आणि ती जाणार आहे. 10 चेंडू मध्ये 21ची गरज आहे. इथे जर विकेट आली तर मात्र पूर्णपणे गेम बदलू शकते आणि ती विकेट कोणाची असेल, शेखर दळवीची असेल. तर यावेळेस टॅप केलाय, धाव घेणार नाहीयेत. आला डॉट बॉल, गुड बॉलिंग. निरंजन स्वतःवर विश्वास दाखवत असताना सेल्फ बिलीफ, सेल्फ रिलायबिलिटी अँड देन सेल्फ बिलीफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. गोलंदाजाचा स्वतःवर असलेला विश्वास हा गरजेचा असतो. 30 मध्ये 30 असताना जसप्रीत बुमराहने ज्या पद्धतीने पाकिस्तानला कोसळवलं होतं. ड्राईव्ह करतायत, फुल टॉस होता, ऑन साइड ऑन ड्राईव्ह. एक मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि 1-2 नव्हे तर मिळाल्या 4 धावा. नाही तर ही मॅच सोडली. 9 मध्ये जिंकण्यासाठी आता समीकरण असेल 8 मध्ये 17. 8 चेंडू आणि 17ची गरज. 8 चेंडू 17. इथून ते 2 चेंडू फार निर्णायक असणार आहेत. उरलेले 6 असतीलच, परंतु मला वाटतं हे 2 मध्ये 2 लागले तर मॅच फिनिश. मॅच पूर्णपणे फिनिश करू शकतो, कारण 2 मध्ये 12 आले तर उरतील किती, 5च उरतील. चौकार सोडलाय मी कुडूसकरांनी. फुल टॉस, कॅच होऊ शकते आणि ती कॅच ड्रॉप झाली आहे. एक मिळाली आणि ती फिल्डिंग पण मला वाटतं क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा चुकी झाली आहे. पुन्हा संधी मिळाली शेखर दळवीला. 7 मध्ये 15ची गरज. 7 चेंडू आणि 15 धावा. काय पार्टनरशिप झाली आहे, कारण संदीप शून्यावर बाद झाला होता आणि तिथून शून्यावरनं शेखर दळवी आणि हरेश यांनी आतापर्यंत 56 धाव्यांची ही पार्टनरशिप. 7 मध्ये 15ची गरज आहे. 7 चेंडू आणि 15 धावा. मी कुडूसकरांना हा पराभव परवडण्यासारखा नाहीये इथून. जर कारण ते सुद्धा मला वाटतं एक मॅच पराभूत झालेत.
आणि ही मॅच पराभूत झाली तर 2 होतील आणि मला वाटतं 2 टीमच क्वालिफाय होण्यासाठी खेळतील. त्यामुळे ओ वेल बॉल मॅच आली. आता मजा येणार. 6 मध्ये 15 स्ट्राईकवर नसणार शेखर दळवी. त्यामुळे आता बघावं लागेल 6 मध्ये 15 डिफेंड केल्या जाऊ शकतील का. 6 मध्ये 15 खूप चांगली मॅच आपल्या समोर बघायला मिळते. एका बाजूला भिवंडी तर त्यांच्याच बाजूला असणारा वाडा, कारण भिवंडी वाडा अगदी एका परिसरामध्ये ओळखले जातात. त्यांना जोडण्याचं काम कोणी केलं तर अंबाडी या परिसराने. सहा चेंडू आणि 15ची गरज आहे. 6 चेंडू 15 धावा. 56 लागल्या गेल्या. तर मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट अँड टर्न आलाय. नदीचं पाणी जसं वळावं त्या पद्धतीने ही मॅच देखील नागमोडी वळणाप्रमाणे बदलली आहे. आता बघावं लागेल 6 मध्ये 15 डिफेंड झाल्या तर मी कुडूसकर 4 होतील आणि मला वाटतं भिवंडीकर पण मला वाटतं 4 होतील. म्हणजे या दोन्ही टीमला चान्स असेल. परंतु भिवंडी जर जिंकली तर किनवलीकर वरती येतील, कारण त्यांची मॅच मग मला वाटतं 4 होऊ शकते. अशा प्रकारचं गणित आहे असं एकंदरीत समीकरण असेल. त्यामुळे मी कुडूसकरांना एनी हाव ही मॅच जिंकावीच लागेल. जिंकण्यासाठी त्यांना समर्पण वृत्ती दाखवून ही मॅच काही करून डिफेंड करावी लागतील. 6 मध्ये 15 हरेश्वर देखील जबाबदारी वाढली आहे. 40+ क्रिकेट इतकं सुंदर होऊ शकतं हे फक्त आतापर्यंत मी मोबाईलवरच बघत होतो. आज प्रत्यक्षात मी बघतोय. जबरदस्त. 6 मध्ये 15ची गरज. योगी यावेळेस पोल केलाय. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाही, त्याच्या आवाकाच्या बाहेर आलाय चौकार. क्या बात है, व्हाट अ ब्रिलियंट शॉट. क्रिकेट विथ द ब्रेन. काय फटका सजवलाय हरेशने. जास्त बाउन्सर होता आणि असं असताना फक्त टर्न केलं नटराजन स्टाईल आणि डीप बॅकवर्ड स्कोअर लेग झोन मध्ये हा चेंडू स्कोअर होते. विकेट पाठवला 4 धाब्यांसाठी. आता समीकरण असेल 5 मध्ये 11. चांगली बॅटिंग. यावेळेस समोरच्या दिशेने उंची आहे. अंतर देखील ऑलमोस्ट पार झालं की नाही. अनफॉर्च्युनेट राहिले. वेल जजमेंट बघायला मिळाले आणि लॉंग क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. अंडर प्रेशर. व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. मी कुडूसकर संघ आणखीन मॅच खूप चांगली बनवत असताना काय जबरदस्त कॅच पकडली गेली. 4 चेंडू मध्ये 11ची गरज. शेखर दळवी अजून स्ट्राईकवर नाही आहे, तो ऑफ स्ट्राईकवर आहे. चेंडू आणि 11ची गरज. पुन्हा ट्विस्ट अँड टर्न आलं. पुन्हा एकदा नागमोडी वळण आलं आणि मॅच मध्ये रंजकता वाढली. 4 मध्ये 11 अशी मॅच बघणं देखील नेहमीच अपेक्षित असतं माझ्या रसिक मायबापांना, अम्मा अल्याणीकरांना, अम्मा या शहापूरकरांना आणि
या सर्व खेळाडूंना आणि दोन्ही तालुक्याला मग ते भिवंडी असेल, वाडा असेल, शहापूर असेल, तिन्ही तालुक्यांना 4 मध्ये 11ची गरज आहे. अंडर प्रेशर ही कॅच पकडली गेली. योगी फुल टॉस. यावेळेस हा चेंडू हवेमध्ये असेल, मिस टायमिंग झाला आणि वॉट अ कॅच. पुन्हा एकदा शेखर दळवीला मिळणार नाही स्ट्राईक. 3 मध्ये राहिले 11. 1 मोर विकेट इज डाऊन. मी कुडूसकर खूप चांगलं आतापर्यंत बॉलिंग करतायत. हा प्रॉपर प्लॅनिंग चालू आहे की एक वेळ चौकात दिला ते झाले पण शेखरला स्ट्राईकवर आणायचं नाहीये. मी कुडूसकरांनी ही स्ट्रॅटेजी वापरली आहे. त्यांना माहिती आहे की शेखर आला तर 2 चेंडूमध्ये 2 खेचू शकतो. अशा पद्धतीचं क्रिकेट आहे. 3 मध्ये 11. 3 मध्ये 11 म्हणजे 2 षटकार जर आले इथून मॅच बदलू शकते. परंतु त्यासाठी स्ट्रायकिंग ॲबिलिटी असणारा खेळाडू देखील गरजेचा आहे. या ठिकाणी 3 मध्ये 11ची गरज. व्हॉट अ ब्युटिफुल मॅच. अ थ्रिलिंग वोल्टेज हाय ह्यूज विथ अ हँडसम. एकदम बघितले तर सुंदर ही मॅच बघायला मिळते. 3 मध्ये 11ची गरज. काय बॉलिंग करतोय योगी. पहिला चेंडू चौकार गेला. चेंडू खराब नव्हता. बॅट्समनचा क्लास होता. 2 चेंडू बघितले तर गोलंदाजाचा क्लास बघायला मिळाला. आता आलेत बॅट्समन राज. 3 मध्ये 11ची गरज. वेळ आली आक्रमणाची. आता आक्रमण झालं नाही तर ही मॅच कुडूसकर जिंकू शकतात. जिंकून घेण्याच्या इरादेने ते या मैदानामध्ये ही शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत. ओ इथे आला डॉट बॉल. याला म्हणतात अनप्रेडिक्टेबल गेम, अनसर्टन ग्लोरियस गेम ऑफ द वर्ल्ड आणि विच इज नोन ॲज क्रिकेट. म्हणून तर म्हणतात अनिश्चित बनलेला खेळ. शेखर दळवीला फक्त ऑफ स्ट्राईक वरच उभं ठेवलंय. काही करू शकत नाही शेखर. 2 मध्ये 2 करायचे. इथून जर 2 आले शेखर आनंदित होईल. 2 मध्ये 2 अख्खा भिवंडी इथे आनंदित होईल. एक चेंडूची ड्राईव्ह केलाय परंतु मिळणार किती. एकच मिळणार. उशीर झाला, फार उशीर झाला. 1 मध्ये 10ची गरज. काय बॉलिंग केले योगी. मला तर वाटतं या मॅच मध्ये सर्वाधिक यशस्वी गोलंदाज. विकेट जरी विकेट 2 घेतल्यात आणि डॉट बॉल देखील 3 पाहायला मिळाले. ओ जबरदस्त बॉलिंग. मी कुडूसकरांनी किनवली संघाला टाटा बाय बाय करण्यास भाग पडलंय. आता किनिवलीकर थांबणार नाहीयेत.